चला सलामी जोडी सौदरपाडा संघ लगेच पाठवा आपण. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे प्लीज. जय हनुमान सौदरपाडा संघ लक्ष असू द्या. टायमर ऑन असेल दोन्ही टीम साठी. जर आयोजकांना असं आढळलं की एखादा संघ तिथे जाणून मधून टाइमपास करतोय, डायरेक्टली पॅनल्टी अनाउन्समेंट केली जाईल. दोन्ही संघांना मी या ठिकाणी सूचना पोहोचवतोय. फटाक्यांची आतिषबाजी सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि पाहू शकला एक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना 3 ओव्हरची मॅच असेल. कुणाल सुतार आणि प्रतीक वाकडे हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पडद्याला कोणीही पकडायचं नाही, कारण पडदा ही आमची सीमारेषा आहे. सर्व क्रीडा रसिकांना एक विनंती करतोय, आपण संपूर्ण 4 दिवस आम्हाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. फक्त थोडा वेळ अजूनही आम्हाला चांगला सहकार्य करा, हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतोय. चला आपले पाडा संघ चला खेळायला सुरुवात करा. एकदा टाळ्या सुद्धा दोन्ही संघांसाठी. आई कालूबाई चषक 2025 चा हा मेगा अंतिम सामना जिंकेल कोण, आमने पाडा की चौदरपाडा, परंतु एक पाडा मात्र जिंकणार आहे. आई कालूबाई चषकावरती नाव कोरणार आहे. शिवशक्ती लोणार संघाच्या वतीनं साकारली जाणारी स्पर्धा याचसाठी केला होता टास्क की शेवटचा गोड दिस गोड व्हावा. आणि सुरुवात केली संकेत पाटीलने आपल्या षटकाला. पहिला चेंडू पाहू शकेल त्या ठिकाणी लेट ग्लास करण्याचा प्रयत्न कुणाल सुतारचा पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी शॉट पहिल्याकडे तेजसच्या वतीने मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. आणि पहिला चेंडू मात्र इथे हाताळलाय डॉट. माझ्या सभेत पुन्हा जॉईन होत आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये या 3 दिवस आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आवाज आहे टिटवाला सांगोटे गावाचा, परंतु टॅलेंटेड समालोचक आहेत. वेलकम ओमी, तुझं पुन्हा मी कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू योगेश सर. सामना जबरदस्त रंगत आहे. संकेत पाटील समोरच्या दिशेनं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, मिळाली आहे विकेट, झालाय जल्लोष, पहिला धक्का. आणि पहा आमनेपाडा संघाला माहिती की वेलेस महत्व किती आहे या सामन्यामध्ये. जशी झेल त्यांनी पकडली आणि लगेचच मात्र त्या ठिकाणी आपापल्या जागेवरती सर्व क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. जयेश काकडे होता मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्यांनी तो झेल पकडला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी लक्ष असू द्या टायमर ऑन आहे. चला नवीन फलंदाज लगेच तुम्ही रेडी राहायचं प्लीज. चौदरपाडा संघ आय थिंक या सीझन मध्ये पहिल्या क्रमांकावरती रँक करतोय, परंतु कुठेतरी वेलेचं भान सुद्धा त्यांना मात्र राखावं लागेल, कारण डिसिप्लिन सुद्धा तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. कुणाल सुतार शून्यावरती बाद झाला. नवीन फलंदाज राम चौधरी शून्यावरती पहिला धक्का लागला गेला. त्या दरम्यान शुभागमन झालंय पिंटूजी थळे साहेब आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्पर्धा पाहताय आपण आई कालूबाई चषक 2025 ची मेगा फायनलची अंतिम फाईट सुरू आहे. एका बाजूने चौधरपाडा तर दुसऱ्या बाजूने आमनेपाडा. चांगली सुरुवात संकेत पाटील चांगले संकेत देतो आपल्या संघासाठी. कट करण्याचा प्रयत्न संधी होती गुणेश पाटीलकडे, परंतु कुठेतरी त्याच्याकडून चूक घडली गेली. आणि त्या मात्र रामला सुद्धा मात्र दगावच्या दिशेने मात्र वाटचाल करण्यास भाग पाडला असतं, परंतु जबरदस्त मात्र पॉवर प्ले मध्ये खेळ सध्या साकारतोय. नाणेफेकी जरूर गमावली, परंतु फिल्डिंगसाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेलं. दरम्यान विनोदजी भांबरे साहेब आणि बापू मुकादम साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. पहिली धाव फलक्यावरती रामच्या बॅटमधून निघाली. डावाचं मात्र जरूर त्यांनी सुरुवात केली. संघाचा अकाउंट ओपन केला आणि इथे मात्र ऑनसाइडला उडवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, तिथे पकडला जाईल आणि समाप्त झालं त्या ठिकाणी. प्रतीक वाकडेचा खेळ आज आमनेपाडा गावातील एके असा मात्र प्रेक्षक त्याच्या गावामध्ये नसेल. सर्व आता मात्र पाऊचकाल
समर्थक त्यांचे अगदी सीमेरेषेच्या अगदी चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा टाळ्या असू द्या आमने पाडाकर, पाहू द्या किती संख्येने मात्र उपस्थित आहेत. हा आवाज आमने पाडाचा आहे, परंतु जसा एकदा मोठा फटका आला की चौदरपाडा संघ सुद्धा मात्र या ठिकाणी त्याचे पाठीराखे मागे राहणार नाहीत. इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हो रमेशजी पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चेहऱ्यावरती गोड स्माईल माजी सरपंच संतोजी काकडे यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी सीमेरेषे लगत या सामन्याचा आनंद घेत आहेत. जनार्दन काकडे हे सुद्धा मात्र त्या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. अनिल पाटील हे सुद्धा मात्र तिथे उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आमनेपाडा वर्सेस चौदरपाडा मेगा फायनल. न्यू बॅटर पाहू शकाल अविनाश मैदानाच्या आतमध्ये आल्या. 2 विकेट्स मात्र या ठिकाणी आपल्या संकेत पाटीलला मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिले. हो यॉर्करचा प्रयत्न होता बॅटच्या आतली कडा चेंडू चालला. फाईन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतायत. दुरीचा प्रयत्न केला जातोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारलं गेलं आणि सिंगल वतीच मात्र त्या ठिकाणी रोखलं गेलं. ओमी तुझा अनुभव काय राहिला? 3 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत चौदरपाडा संघाने बाजी मारणं गरजेचं आहे? 3 षटकामध्ये मी म्हणेन मिनिमम तरी 25 क्रॉस करायला पाहिजेत फायनलच्या हिशोबामध्ये, कारण धावसंख्या बनणार नाही त्या हिशोबाची. एक्झॅक्टली तुम्ही राईट आकडा सांगितला, कारण चौदरपाडा संघाची ताकद काय आहे तर त्यांची गोलंदाजी. हो फटका हवेत केलेला आहे. 2 मॅन शॉट मी म्हणेन या ठिकाणी, कारण पूर्णपणे त्या ठिकाणी ताकद झोकली नाहीये. दूरवरून राजकुमार चेंडूपती झेपावतो तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबलने आतापर्यंत फलक पुढे चाललाय आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलनं काय गोलंदाजी केली. फक्त 4 धाबा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले. संकेत पाटीलचा खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्या असू द्या संकेत पाटील साठी. आहेत जागे आहेत संपूर्ण आमने पाडाकर. आपण हायलाइट तुम्ही पाहू शकाल पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने खेळ साकारलाय. ही दुसरी सफलता. जयेश काकडेने तो झेल पकडला आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज जयेश काकडे. पहा फटाके तुम्ही फोडा, परंतु मैदानाच्या बाहेर फोडा. एक सूचना तुम्हाला मी पुरवतोय. जबरदस्त क्राऊड. दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली जाते नक्कीच आज या क्रीडांगणावर. फटाक्यांची आतिषबाजी आणि रोमांच भरा सामना आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूना जय हनुमान चौदरपाडा. काय जबरदस्त खेळ रंगतोय. सिक्सरच्या हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज. 2 षटकार जरी आले तरी पुष्कर भंडारी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि अक्षय शेठ भंडारी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सिक्सर हॅट्रिक साठी चौदरपाडा संघाला. आणि जर हॅट्रिक कंप्लीट झाली नाहीये तर मात्र पारितोषिक आमच्या आयोजकांकडे मात्र जमा राहतील. चला डावाला सुरुवात करूया आपण. पहिल्या चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव जयेश काकडेने खर्च केली. सामना करेल राम. ऑन साइडला खेचून मारलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि पाहू शकाल त्या ठिकाणी मिडवे केला चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट. दोरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट, परंतु कुठेतरी उशिराने मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली. आणि या क्लायमेटमध्ये ओमी जर मोठे फटके येत नसतील तर मित्र म्हणतो की हा पर्याय सबसे बेहतरीन. सेन्सिबल क्रिकेट, टेक्निकल क्रिकेट याला नक्कीच म्हणायला हरकत नाही. आणि टेक्निकल क्रिकेटचा जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाने गुणेश पाटील नावाचा तो फलंदाज जो टेक्निकल क्रिकेटसाठी ओळखला जातो. धाव संख्या चेस करत असताना कशा प्रकारे बॅटिंग करेल, परंतु सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी. ओ हो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला तिथे. योग्य निर्णय पंचाचा आपण पाहतो. या ठिकाणी थोडासा बागपूर लागला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न रामनं तिथे केला गेला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाहीये. धाव फलकावरती 7 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात आणि पाहू शकाल या ठिकाणी या विभागातील सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर यशवंत सोरे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे सुपुत्र युवराजजी सोरे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. फटका हवेत केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशाराला षटकार. जसं मात्र पाहू शकाल या ठिकाणी यशवंत सोरे साहेबांचं शुभागमन आणि फलंदाजाने त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं आहे. सिक्सर वेलकम वेलकम वेलकम.
हॅलो. जन समुदाय भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय कारण या स्पर्धेची अंतिम मॅच सुरू आहे. रामच्या बॅटमधून हा सिक्सर मात्र निघाला. 13 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि इथे मात्र पाहू शकाल पुन्हा त्याच दिशेने फटका केल्याचा उद्दिष्ट आणि परंतु या ठिकाणी पाहू शकाल पूर्णपणे चिंडून शरीराचा मात्र वेध घेतला गेला आणि पंचांच्या या माध्यमातून पाहू शकाल या ठिकाणी कुठला इशारा आतापर्यंत आला नाहीये. लेग बाईस यस आपण तर धावफलक्यावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. थोडस गिअर शिफ्ट केलाय, एक्सिलेटरवर पाय देतोय चौदरपाडा संघ आणि आणखी एक अवांतर चेंडू येतोय इथे. एक अवांतर चेंडू खूप महत्वाचा असेल. हो त्याच्यामध्ये काय होतं मी की एक एक्स्ट्रा चेंडूची सुद्धा मात्र बढोतरी होते आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळते आणि त्याच्यामुळे जो प्रेशर आपण निर्माण करतोय तो थोडासा रिलीज होतोय आणि ते कार्य आता मात्र कुठेतरी जयेश काकडे करतोय. थोडासा मागणा राहिला जयेश. 9 धावा त्याने खर्च केल्या आणि इथे फुल टॉस गुटना टेक और सिक्सर देख. या सिक्सर साठी अक्षय शेठ भंडारी यांच्याकडून 500 ची कडक नोट आमच्याकडे जमा आहे. क्राऊड पहा आता चौदरपाडा टीमचा. आपण सुरुवातीच्या काही चेंडू पर्यंत आमने संघाचा जल्लोष पाहत होतो आणि आता चौदरपाडा संघ देखील इथे पोहोचलाय. पाठीराखे पोहोचलेत. आश्वासन आवाहन केलंय नक्कीच आणि जबरदस्त खेळ, जबरदस्त मॅच रंगली आहे आणि हा थरार आहे, हा विजय खऱ्या अर्थाने आई कालूबाई चषक 2025 चा. पहिल्या षटकामध्ये आपण आमनेपाडाकरांचा आवाज ऐकला परंतु दुसऱ्या षटकामध्ये चौधरीपाडा संघ आता कसे मागे राहणार. होऊन जाता चौधरीपाडा एकदा टाळ्यांचा गजर. क्या बात आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक्यावरती 21 धावा लागल्या गेल्या. शेवटचं षटक गोलंदाज सज्ज झाल्या त्या ठिकाणी पंचांचा पावशिकाल वाईटचा इशारा. स्वप्नीलने मात्र षटकाला सुरुवात केली कारण बॅटरचा रिचच्या अगदी बाहेरचा मात्र हा बाउन्सर चेंडू होता आणि त्याच्यामुळे मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला मात्र या ठिकाणी दंडित केला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आता मात्र या ठिकाणी स्वप्नीलला देण्यात आलेला आहे. म्हणजे एका गोलंदाजाकडे एक बाउन्सर असतो, एका षटकामध्ये हाताळण्याची परवानगी असते. पुन्हा फुल टॉस, पुन्हा टर्न केलाय चेंडू, चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, मौका भी दिया और चौका भी दिया. खराब क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना सध्या आपण पाहतोय. हा फायनलचा प्रेशर आहे, फायनलचा दबाव आहे आणि मी नेहमी सांगतोय जो प्रेशरला जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये विजयाकडे आगुकुश करेल. आणि आता मात्र पहा राम चौधरी आता मात्र या ठिकाणी संकट मोचिकाची भूमिका मात्र पार असताना आणि या सावकारासाठी अक्षय शेठ भंडारी 6 साठी ते पारितोषिक आहेत. सावकाराला या ठिकाणी 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. हो पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूमध्ये गती जास्त असल्या कारणाने कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी फार महत्वपूर्ण राहणार आहे. परंतु आता मात्र मी तर म्हणे की एक फायटिंग टोटल जय हनुमान चौधरपाडा संघाने उभारलाय. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक थोडंसं मात्र तिथे चाच पडतोय आणि पाहता 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. धावा येतात या वेगाने. सुरुवात चांगली केली होती संकेत पाटील परंतु कुठेतरी त्या मेहनतीवरती जयेश काकडेने पाणी फेडलं आणि तदनंतर स्लॉग ओव्हरमध्ये स्वप्नीलच्या अगेन्स्ट सुद्धा वेगाने धावा येताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा नक्कीच ते टार्गेट 25 चं कंप्लीट केलंय, तो टप्पा पूर्ण केलाय आणि आता इथून किती धावा येतील. हवेमध्ये लॉफ्ट केलाय, जाईल का? ओ हो काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, फ्लाइंग क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि धाबा किती वाचवल्यात आपल्या टीमसाठी. विकेटचं देखील पतन झालंय. तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज राम चौधरी मात्र तिथे बाद झाला. परंतु हे दृश्य पहा, टाळ्या वाजल्या जात आहेत, शिट्ट्या फुकल्या जात आहेत परंतु कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी जयेश काकडे होता. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. असं एक क्षण वाटलं की मात्र चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाईल परंतु ओ माय गॉड अगदी हनुमान उडी तिथे घेतली आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केलाय. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 साइड हिरो मिस्टर आदी वाकडे एंटर होतोय. मोठा खेळाडू आहे आदित्य वाकडे आणि आदित्य वाकडेकडे तो स्टान्स आहे, तेवढी रेंज आहे त्याच्याकडे
आणि दरम्यान वाईट चेंडू भरपूर हाताळलेत आणि याचा कुठेतरी फायदा घेतला जय हनुमान चौदरपाडा संघाने. सर्व प्रेक्षक वर्ग बसलेले उठून उभे राहिलेत आणि उठलेल्यांनी सामना देखील उचलून धरलाय. नाही, जे बसले होते ते उभे राहिलेत आणि थोड्या वेळाने जे उभे आहेत ते आपल्या टाचांवरती येणार आहेत. कारण फायनलची मॅच सध्या आपण पाहतोय. अविनाश स्ट्रायकिंग एंडला स्टँड अँड डिलेवर फटका हवेत केला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय, परंतु तिथे झेल ड्रॉप आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात अविनाश बादून माघारी परततोय. तर नक्कीच मेजवानी आहे योगेश सर. जय हनुमान चौदरपाडा संघ जर मेगा फायनल जिंकली त्यांनी तर परम भंडारी साहेबांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच पूर्णतः हॉटेल फ्री असणार आहे. त्यांनी फक्त तुम्ही जसं म्हटलं की हॉटेल चूज करावा आणि बिल तेच पेड करणार आहेत. निश्चितपणे त्याच्यामध्ये आमची आयोजक समिती सुद्धा मात्र जॉईन असेल, त्यात काही शंका नाहीये. परम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ते नक्कीच बक्षीस आहे, मेजवानी आहे. पुढचा चेंडू दरम्यान आदित्यसाठी बॅटची कडा. यष्टीरक्षक गुणेश पाटील चूक करणार नाही, कारण चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. आणखी एक मोठा धक्का जय हनुमान चौदरपाडा टीमला. चला, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा इथे जोडल्या गेल्या आणि मात्र फायनलची मॅच जिंकण्याकरिता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला इथून 33 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रति ओव्हरचा विचार केला तर 11च्या धावगतीने मात्र इथे धावा जोडावा लागतील. चला, लगेच चौदरपाडा संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि हा जनसमुदाय जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक उभे राहतात, बसतायत आणि या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत. आणि भरपूर सगळे आमनेपाडा संघाची पाठीराखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आतापर्यंत आपण पाहतो की या ओम साई लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 3 स्पर्धा चौदरपाडा संघाच्या नावावरती राहिलेल्या आहेत. 2 स्पर्धेचे उपविजेतेपद त्याने पटकावलेलं आहे. तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ की या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खातं मात्र इथे उघडेल का आणि संधी आहे त्यांच्याकडे. नुकतीच झालेली सांगोडे गावामध्ये झालेली स्पर्धा पटकावली ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. कॅप्टन चषक 2025 विजेता संघ आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये ते देखील चांगली फाईट करतील. तर धावसंख्येची गरज आहे, 3 षटकामध्ये 33 धावांची गरज आहे. हे दृश्य पहा, ज्यांचं मात्र पाहू शकाल उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र उपस्थित राहिले होते आणि आज बक्षीस वितरण सोहळ्यासाठी खास करून या ठिकाणी डॉक्टर सन्माननीय यशवंत सुरे साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तुमचं मनापासून या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेचे सुखदेवजी बारशी यांना सुद्धा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल प्रदीपजी थळे सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहेत आणि हॅप्पी असतील, कारण एक चांगली सक्सेसफुल स्पर्धा त्याच्याकडे पाहायला मिळाली. मदनजी वाकडे यांना तुम्ही पाहू शकाल. माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लोणारचे पुष्पराजी भंडारी यांना तुम्ही पाहू शकाल. अजितजी पाटील त्यांच्या सोबतीला सध्या रिलॅक्स आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गुणेश पाटील आणि त्याच्या सोबतीला जयेश काकडे. सुरुवात करते गोलंदाजीमध्ये आदित्य वाकडे. 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता, परंतु पहिला चेंडू पहा चांगल्या प्रमाणे ड्राईव्ह केला होता, परंतु मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. चांगला खेळ सुरू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि हा क्रिकेटचा चाहता पहा मित्रांनो, अगदी आपल्या 4 व्हीलर मधून या स्पर्धेचा तो मात्र आनंद घेत असताना. पुढचा चेंडू अति वाकडे, वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. उंच हवेमध्ये भरारी घेतलीये, फ्लाय झालाय चेंडू, उभा राहिलाय, पंकजने पकडलाय झेल आणि समाप्त होतो जयेश काकडेचा हा खेळ. क्या बात आहे. टाल्यांचा गजर, शिट्ट्या नक्कीच उधळल्या जात आहेत. संपूर्ण सामना उचलून धरलाय प्रेक्षकांनी. रंग भरलेत, रंग उधळलेत. आज गुलाल कोणत्या नावावर राहील पहा. सामना कोणी जिंकू द्या, परंतु दोन्ही गावामध्ये गुलाल आज उधळणार आहे, त्यात काही शंका नाहीये. कारण दोघांनी चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये केलेला आहे.
परंतु आज आमनेपाडा संघाला एक संधी आहे. त्या संधीचं मात्र इथून सोनं करावं लागेल की आज सोदरपाडा संघाची जी विजयाची प्रथा जी सुरू आहे ती मात्र या स्पर्धेमध्ये आज आमनेपाडा संघ मात्र या ठिकाणी ब्रेक करेल का. लागोपाठ 3 डॉट चेंडू आले किंवा 3 विकेट्स आल्या तर अक्षय शेठ भंडारी यांच्याकडून 500ची कडक नोट. हो मॅचची मोठी कडा विजय तरी चेंडूवरती पोहोचलाय परंतु कुठेतरी वन बाउन्स त्यांनी मात्र चेंडू फील्ड केलाय. सिंगल धाबा आता मात्र इथे ओमी पाहायला मिळतात कारण या स्पर्धेमध्ये पाहतोय की बॅटिंग पेक्षा चांगली गोलंदाजी चौधरपाडा संघाच्या वतीने आपण पाहिली आणि ते पुन्हा आता मात्र सिद्ध करत असताना आणि मदनजी बाकडे यांच्याकडून आपण जर पाहिलं तर त्रिफलांची जर हॅट्रिक कंप्लीट केली किंवा एक दांडी गुल केली तरी सुद्धा तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. जबरदस्त आणि खरोखरच जबरदस्त. समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रतीक वाकडे धावतो आणि चेंडू घेऊन सीमारेषा बाहेर देखील जातोय. ठोकलाय गुणेश पाटीलने हा चौकार. लाजवाब कमाल पैसा वसूल मॅच. सर्व प्रेक्षकांनी एकदा गजर जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हो 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 प्रेक्षक वर्ग आहेत आणि हे दृश्य पहा. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रमाणे झाला परंतु चेंडूने सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली. पैसा वसूल सामना आणि जी मेहनत शिवशक्ती लोणार संघाने केली होती त्या मेहनतीचा फल आज मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नाराज झाला स्वतःवरती कारण चेंडू एक्झॅक्टली चांगला होता त्याच्यावरती पाहू शकला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न गुणेश पाटीलने केला परंतु कुठेतरी थोडंसं फटका लवकर केला आणि चेंडू मात्र बॅटच्या वरनं निघून गेला. डॉट बॉलची सांगता 6 धाबा धापलक्यावरती गुणेश पाटील आतापर्यंत 3 चेंडू फेस केले 5 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. संकेत पाटीलला 1 चेंडू फेस केलाय त्याच्या बॅटमधून 1 धाव निघाली आणि लक्ष आपण जर पाहिलं तर 33 धाबांचा डोळ्यासमोर आहे. आदित्य पुन्हा एकदा हो फ्लायविंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा मात्र चुकी घडली गुणेश पाटील कडून. जबरदस्त गोलंदाजी आदित्य वाकडेच्या वतीने पाहतोय. या षटकाचा आपण विचार केला तर आय थिंक ओमी जी सुरुवात आमनेपाडा संघाने पहिल्या डावामध्ये केली होती पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र आदित्य वाकडेनं त्याचा चोख प्रत्युत्तर दिलाय. फक्त 6 धाबा खर्च केल्या आणि आता विजयासाठी 12 चेंडू मध्ये 27 ची गरज. हॉल ऑफ फेम राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये कारण बॅटिंग डिपार्टमेंट नाही तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील आणि गोलंदाजी तर अव्वल दर्जाची झाली आहे यात तिलभर मात्र शंका नाही आणि म्हणूनच कुठेतरी हा सामना इथपर्यंत धरून ठेवलाय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सदस्याची हार मानणार नाही परंतु कोणता संघ बाजी मारेल जो संघ चांगलं कार्य करेल तोच बाजी मारेल. आणि जोपर्यंत गुणेश पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत या ठिकाणी विजयाच्या आशा ज्या आहेत त्या आमनेपाडाकरांच्या पल्लवीत पाहायला मिळतील. इथे सुरुवात केली गोलंदाज प्रतीक वाकडे आणि पहिल्या चेंडू पाहू शकेल लेगस्टम्पच्या बाहेरून हाताळला वाईटच्या स्वरूपात 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी खर्च केली गेली आणि त्या मात्र समीकरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते. 12 चेंडू शिल्लक 26 ची आवश्यकता. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 विकेट्स किंवा 3 डॉट किंवा लागोपाठ 2 विकेट जर घेतले तरी सुद्धा अक्षय शेठ भंडारी यांच्याकडून 500ची कडक नोट आणि फलंदाज लेग विफरच्या रूपाने या ठिकाणी संकेत पाटील बादून माघारी परततोय. नाराज आहे स्वतःच्या परफॉर्मन्स वरती. आज संकेत पाटील गोलंदाजीमध्ये चांगले संकेत जरूर दिले परंतु बॅटिंग मध्ये पाहू शकाल या ठिकाणी योग्य निर्णय. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये लाजवाब पाहिली आणि आता मात्र नवीन फलंदाज जुनी तलवार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते राजकुमार पाटील. मोठा खेळाडू आहे आणि या मॅच साठी एक्सपिरियन्स आबा आहे खऱ्या अर्थाने ग्रीष्मा 11 आमनेपाडाला परंतु 12 चेंडू मध्ये 27 ची गरज आता 26 ची गरज आहे. आता जो नेट रन रेट आहे तो वाढत चाललाय 13.00 ची सरासरी गाठायची आहे आणि कुठेतरी आता 1 चेंडू झालाय तर अजून सरासरी वाढेल. 11 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. हो निश्चितपणे क्लायमेट सुद्धा मात्र इथे बदललाय. थोडंसं आपण पाहतो की गारवा इथे निर्माण झालाय परंतु अशा गारव्यामध्ये सुद्धा अशा क्लायमेटमध्ये मुठवत संघाच्या संजय पाटीलनं 3 चेंडूवरती 19 धावा जोडल्या होत्या. मग इथे 11 चेंडूमध्ये 26 का होणार नाहीत त्यासाठी मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. राजकुमार आलाय सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ चालला लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सज्ज सिंगल धाव कंप्लीट. हो दुरीचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल आणि फलंदाज गुणेश पाटील बाद. ओ माय गॉड ये क्या हो गया भाई.
गुणेशला जर हा सामना जिंकून द्यायचा असता तर मात्र या ठिकाणी त्याला जास्त वेळ इथे खेळपट्टीवरती काढणं गरजेचं होतं, परंतु तसा खेळ तिथे झाला नाहीये. आणि आता मात्र पहा स्मशान शांतता, खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय चिंतेचं वातावरण सध्या आता मात्र आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. आणि आता गुणेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मोनिश पाटील येतोय, यंग टॅलेंट आमनेपाडा संघाचा. ऑन स्ट्राईक राजकुमार आहेत ऑन स्ट्राईक वर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रतीक. यामध्ये पुलरनेचा चेंडू सक्सेसफुल स्ट्रोक आहे अलॉंग दी कार्पेट. एक धाव येते आणि एकच धावेवर तिथे शांत ठेवलं प्रतीक वाकडेना. जिथून या स्पर्धेमध्ये जय हनुमान चौधरीपाडा संघाने 28 धावा डिफेंड केल्या, तिथून हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये वेगळा पाहायला मिळाला आणि तिथून मात्र या संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. जबरदस्त खेळ या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला चौधरीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि समीकरण आता मात्र आपण पाहिलं तर 9 चेंडूंच्या खेळामध्ये आता इथून 24 धाब्यांची आवश्यकता असेल. प्रत्येक वाकडे पुन्हा एकदा हो चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र पाहू शकेल बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतोय. आणि आता मात्र पाहतो की कुठेतरी फलंदाज दडपणामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी A1 दर्जाची आणि A1 क्वालिटीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक वाकडे जो एक्सप्रेस आहे चौदरपाडाचा. यावेळी पुलरलेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. चारही मुंड्याचित केलं फलंदाजाला. काय जबरदस्त तुफानी गोलंदाजी होती. परफेक्टली यॉर्कर बॅटची मोठी एज आणि पाहू शकाल त्या ठिकाणी फक्त सिंगल धाव पूर्ण केली गेली. 7 मध्ये आता मात्र विजयासाठी 23 धाब्यांची गरज. सुरुवात चांगल्या प्रमाणे आपण पाहिली आमनेपाडा संघाची, परंतु कुठेतरी प्रतीकच्या स्पेलमध्ये चांगला मारा पाहायला मिळाला. आणि त्याच्यामुळे पाहतो की आता मात्र या सामन्यामध्ये थोडंसं आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी एक संधी निर्माण होऊ शकते आमनेपाडा संघाला या मॅच मध्ये वापसी करण्याची. फुलटॉस आणि त्याच्यावरती पाहू शकाल फक्त दिशा दाखवली, चेंडू लॉंग लेग कडे चाललाय. विजय तरी चेंडूवरती पोहोचला आणि तिथे मात्र पाहू शकाल सिंगलच धाव मात्र कंप्लीट केली गेली. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये डू ऑर डाय सिच्युएशन असेल, कारण 6 मध्ये आता विजयासाठी 22ची गरज. परंतु शेवटचं षटक कोण हाताळेल आणि त्यात शंका नसेल कदाचित, कारण मॅजिकल विजू येईल. आणि मॅजिकल विजूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आहे. लेफ्ट आर्मर आहे आणि या संघामध्ये 2 लेफ्ट आर्मर आहेत. प्रतीक वाकडे वेगवान गतीचा गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर विविधता आहे विजयकडे. विजय तरे आहे. आणि आता तिसरं षटक म्हणजे या मेगा फायनलचं अंतिम षटक असणार आहे. आणि या मैदानावरती जय हनुमान चौधरीपाडा संघाचा एक इतिहास राहिलाय. पहिली स्पर्धा या सीझन मध्ये आपण गावदेवी स्पोर्ट वालशी संघाची पाहिली, ती स्पर्धा मात्र या संघाने जिंकली. दुसरी स्पर्धा आपण वेरियन स्पोर्ट भावाली संघाची पाहिली, सौमिक केबल नेटवर्क चषक 2025, ती स्पर्धा या संघाने जिंकली. आणि तिसरी स्पर्धा या मैदानावरती पाहतोय आई कालूबाई चषक 2025. आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद आता मात्र या ठिकाणी पटकावणार का? 6 बॉल 22ची गरज. विजय तरे ऑनचला उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र मोठी बॅटची कडा लागली गेली. चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक प्रत्येक चेंडूवरती झेपावले तत्पुरती 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेला. इथून सिंगल डबलने तुम्ही काही सिद्ध करू शकत नाही. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण 5 बॉल तुमच्याकडे आता शिल्लक आहेत या डावामध्ये. आणि त्या 5 बॉलमध्ये तुम्हाला इथून 20 धावा इथून जोडावा लागतील. गुणेश पाटील ची विकेट्स टर्निंग पॉइंट, कारण त्या एके धाबेसाठी त्यांनी ती विकेट्स फेकली. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. हो इथे फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक राम चौधरी चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज राजकुमार बाद. चला या ओव्हरमध्ये जर विजयनं अजून एखादी विकेट जर प्राप्त केली तर अक्षय शेठ भंडारी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आज अक्षय शेठ भंडारी चांगल्या मूडमध्ये आहेत, कारण संघ त्यांचा फायनल खेळतोय. मौसम कैसा भी हो. लाइट ऑफ करा प्लीज. थोडा वेळ लाईट ऑफ राहू द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय संदीप. 4 चेंडू शिल्लक. 4 मध्ये मात्र इथे 20 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता.
चला सुरुवात करा केलेला प्लीज चौधरपाडा संघ. विजू तरे चला आपण गोलंदाजीला सुरुवात करा. चौधरपाडा संघ पहा, हे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित नाहीये कारण तुम्ही डिसिप्लिन संघ आहात, परंतु कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या मित्रांनो. हो फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये या मिडविकेटला चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नाकारलं. आणि आता मात्र समीकरण पहा, 3 मध्ये 19ची आवश्यकता. हा चषक जिंकण्यासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. या स्पर्धेमध्ये हा समीकरण आपण एकदा पाहिलंय. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या संजय पाटीलने 3 चेंडूमध्ये 19 धाबा जोडल्या होत्या, परंतु इथे कुठेतरी मात्र हा कठीण समीकरण पाहायला बोलतोय. कारण आता विजयापासून ही स्पर्धा जिंकण्यापासून या चषक्यावरती नाव कोरण्यापासून 2 धाबा दूर फक्त आणि फक्त जय हनुमान चौधरपाडा संघ. 2 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यामध्ये नाणेफेकी सुद्धा मात्र एक झाली, टर्निंग पॉइंट ठरली. फुल टॉस बॉल स्वीप केलाय आणि चेंडू चाललाय त्या ठिकाणी पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. परंतु हे फटके मात्र सुरुवातीला येणं अपेक्षित होतं, परंतु उशिराने आले. आणि आता मात्र पाहू शकाल आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 34 स्पर्धा आपल्या नावावरती केली गेली आणि या स्पर्धेचा विजेता संघ राहिलाय जय हनुमान चौधरपाडा. डीजे कम ऑन.